आदरणीय मुख्याध्यापक सर, माननीय शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, आज मी महिला दिन या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माझे मनोगत व्यक्त करणार आहे. शक्ती, युक्ती, भक्ती आणि प्रेमाची मूर्ती जिच्यामुळे संसारात येते सुख समृद्धी, तीच खरी स्त्री शक्ती. दरवर्षी 8 मार्च हा दिवस जगभरात महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे महत्त्व म्हणजे समाजातील महिलांच्या योगदानाची कदर करणे आणि त्यांना समान हक्क देण्याचा संदेश देणे. स्त्री ही केवळ घराची शान नसून ती समाजाची आणि देशाची ताकद आहे. आपल्या जीवनात सर्वप्रथम आपल्याला ओळख करून देणारी व्यक्ती म्हणजे आई. तिच्या प्रेमळ संगोपनामुळे आपण मोठे होतो. घरातील प्रत्येक जबाबदारी ती हसत हसत पार पाडते. आजच्या काळात स्त्रिया केवळ घरापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत. त्या डॉक्टर, शिक्षक, पोलीस, वैज्ञानिक, खेळाडू, राजकारण अशा अनेक क्षेत्रात यशस्वीपणे काम करत आहेत. आजचा दिवस हा त्या सर्व महिलांचा गौरव करण्याचा आहे ज्यांनी आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी आणि राष्ट्रासाठी अहोरात्र कष्ट केले आहेत. पूर्वीच्या काळी स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जात होती, पण आजच्या काळात महिलांनी त्यांच्या बुद्धिमत्तेच्या आणि कष्टाच्या जोरावर प्रत्येक क्षेत्रात, अगदी शिक्षण, आरोग्य, संरक्षण, राजकारण ते अवकाशापर्यंत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रगती केली आहे. भारतामध्ये अनेक महान महिलांनी आपल्या कर्तृत्वाने इतिहास घडवला आहे. राणी लक्ष्मीबाई यांनी स्वातंत्र्यासाठी शौर्याने लढा दिला. कल्पना चावला यांनी अंतराळात जाऊन भारतीय महिलांची क्षमता सिद्ध केली. या सर्व महिलांनी आपल्याला धैर्य, मेहनत आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व शिकवले. पूर्वीच्या काळात महिलांना शिक्षणाची संधी कमी मिळत असे, परंतु आज परिस्थिती बदलत आहे. मुली शिक्षणात आणि स्पर्धा परीक्षांमध्येही आघाडीवर आहेत. सरकार देखील बेटी बचाओ, बेटी पढाओ यासारख्या योजनांद्वारे मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देत आहेत. समाजात स्त्री पुरुष समानता असणे खूप आवश्यक आहे. दोघांनाही समान हक्क आणि संधी मिळाल्या तरच देशाची खरी प्रगती होईल. महिला दिन आपल्याला एक संदेश देतो. स्त्रीचा सन्मान करा, तिच्या कष्टांची जाणीव ठेवा आणि तिला स्वप्ने पूर्ण करण्यासाठी साथ द्या. स्त्री ही कमकुवत नसून ती शक्तीची प्रतीक आहे. तिच्या सामर्थ्यामुळेच कुटुंब आणि समाज टिकून आहे. महिला दिन म्हणजे केवळ एक सण नाही, तर महिलांच्या हक्कासाठी आणि सन्मानासाठी दिलेला लढा आहे. पण मित्रांनो, खऱ्या अर्थाने महिला दिन तेव्हाच साजरा होईल जेव्हा आपण फक्त एका दिवशी महिलांचा आदर न करता दररोज त्यांना समान संधी आणि सुरक्षित वातावरण देऊ. चला, आपण सर्वांनी आजच्या दिवशी संकल्प करूया की प्रत्येक स्त्रीचा आदर करू, तिच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवू आणि समानतेचा मार्ग स्वीकारू. मित्रांनो, असेच नवनवीन आणि सुंदर भाषणे पाहण्यासाठी आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टला नक्कीच भेट द्या. आणि हो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा.